खारकर साहेबांनी शिका संघटित संघर्ष करा, एवढ्या मोठ्या महान व्यक्तीने बोलले होते शिका संघटित संघर्ष करा, पण आम्ही आयुष्यामध्ये फक्त जयंती साजरा करण्यापुरतीच त्यांना हे केलेले होते. परंतु आम्ही कधी विचार केला नाही की त्यांनी जे सांगितलं होतं शिका संघटित संघर्ष करा, प्रॅक्टिकली सुद्धा आपल्या करणं गरजेचं आहे. आम्ही नाही करायला बघत. मला सुद्धा उल्लेख केला कार्यक्रमाचा संघटित होत नाही. कार्यक्रम होण्यासाठी जेवढे प्रयत्न नसतात ना, कार्यक्रम होण्यासाठी जेवढे प्रयत्न नसतात ना, ते कार्यक्रम न होण्यासाठी जास्त प्रयत्न असतात. ते लक्षात ठेवा. ही वास्तविकता आहे. आणि मी बघतोय काही पहिल्यांदा गोष्ट नाही असे बघत असतो, परंतु आपल्याला गर्दीपेक्षा धरती महत्वाची असते आणि त्या धरतीला घेऊन चालल्यानंतर परिवर्तन घडेल. माझं एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवा, चोरलेलं नाही, मी स्वतः बनवलेलं आहे, माझं स्वतःच आहे, रिॲलिटी आहे. जिथे उभं राहील तिथे चिंतन, जिथे मार्गदर्शन करेल तिथे परिवर्तन होतं. जवळपास माझ्या समोर 20 लोक सिलेक्ट झाली, कोणताही क्लास अकॅडमी न लावता. आपण सुद्धा अधिकारी घडू शकतो. मी अधिकारी झालो, इतरांना सुद्धा अधिकारी घडवतो. शनिवार रविवार 2 दिवस लाईफ मध्ये असतात. मंडे टू फ्रायडे ड्युटी करतो. सॅटर्डे संडे आपल्या कोकणासाठी वेळ. प्रायोरिटी पहिली कोकणाला देतो, कारण मी कोकणाचा भूमिपुत्र आहे. आणि लक्षात घ्या, आपला जन्म इथेच घडवण्यासाठी झालेला आहे. तुम्ही काही करा, तुम्ही सरकारी कर्मचारी व्हा, तुम्ही बिझनेसमॅन व्हा, तुम्ही स्वतःचा काहीतरी शेती व्यवसाय करा, काही करा, परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी तुमची आयडेंटिटी निर्माण करा, आपलं व्यक्तिमत्व निर्माण करा. आपलं व्यक्तिमत्व असं निर्माण करा, इतरांनी सुद्धा आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे. आणि जे आम्हाला सांगितलं होतं शिका संघटित संघर्ष करा ना, त्याच्या व्यतिरिक्त त्याने आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आता मी काही वेळेला मंचावर बसतो, काही लोक पैशाने श्रीमंत असतात, काही लोक पदाने श्रीमंत असतात, पण शिक्षणाने श्रीमंत मी असतो. आता तुम्हाला कदाचित माहित नसेल, माझं शिक्षण तिकडे नमूद केलेलं नाहीये, पण मी आवडतं माझं शिक्षण तुम्हाला सांगेल. पण तुम्ही पूर्ण कणकवलीमध्ये शोधायचं की सत्यवान रेडकरकडे शिक्षण कोणी घेतलंय, त्यांना बोला, तिथे मंचावर आपण बसू त्यांना तिथे. आहे ना, मी कधी गर्व नाही केला त्या गोष्टीचा, पण आज वेल एज्युकेटेड आहे. किती एज्युकेटेड आहे तुम्हाला मी सांगतो. आता जी मोठं काउंट करायची पटापट, मग मला शिक्षण मला समजेल तुम्हाला. मी 37 वर्षाचा मात्र झालेलो नाही तिथे. काही लोकांना माझा चेहरा माहीत नसतो, त्यांना वाटतं सत्यवान रेडकर म्हणजे 50 उलटलेला व्यक्ती असेल, रिटायर झालेला व्यक्ती असेल, असं नाहीये. मी सर्व्हिसमध्ये असताना या गोष्टी करतो. सॅटर्डे संडे 2 दिवस मिळतात ना, माझं कुटुंब त्याग करतं. मी माझ्या मुलाबाळांना वेळ देत नाही, समाजातल्या इतर लोकांना वेळ देतो. सर्व धर्मसमभाव सगळ्यांना घेऊन चालतो तिथे. कारण का प्रत्येक समाजाचा विकास होणं गरजेचं आहे. आपला कणकवली तालुका असू दे, कोणताही तालुका असू दे, सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत जेवढा आपला कोकण प्रांत आहे, आणि आपल्या कोकणातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे घडतील आणि आपल्या हातामध्ये प्रशासकीय सत्ता कशी आहे, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि खूप मोठी शैक्षणिक चळवळ आहे. याला नाव दिले का तिघरातून त्याच्याकडे, म्हणजे मला लोकांना अज्ञानाच्या अंधाराकडून सत्याच्या प्रकाशात घेऊन जायचंय. क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो, हाताने मोठा काउंट करा. ज्यांचं क्वालिफिकेशन माझ्यापेक्षा जास्त असेल ते हॉलमधून बाहेर पडू शकतात. ज्यांचं क्वालिफिकेशन नसेल त्यांनी फक्त इथे बसायचं आणि गपचूप ऐकून घ्यायचं. कारण शेवटी असतं ना, मी पण बोलणार व्यक्ती आहे. ठीक आहे, क्वालिफिकेशन सांगतो. विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली, गुणवंत विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली ऐकून घ्या, शिक्षणाचं काय महत्व आहे. 2008 माझं क्वालिफिकेशन झालं बीकॉम. नंतर मी केलं एमकॉम. आता जे मोठे काउंट करायचे कळायला पाहिजे मला आकडा. नंतर केलं MA हिंदी, नंतर केलं LLB, नंतर केलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, नंतर केलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, नंतर मी केलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लेबर लॉ अँड इंडस्ट्रियल रिलेशन, नंतर मी केलं MA ट्रान्सलेशन स्टडी, आणि मी आता केलं MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. किती झाले? आहे का एवढं शिकलेलं? नाहीये. पण आम्हाला बोलून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शिका संघटित संघर्ष करा. हे डिग्री घेतली तर तुमचं राखी लोक येतात, पुढचं शिक्षण घ्यायला होत नाही. काही लोक बोलतात माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी पुढचं शिक्षण घेऊ नाही शकलो. पण त्याची आर्थिक परिस्थिती नसते, तो तिथे हॉटेलमध्ये जेवायला बरोबर बसलेला असतो, पियायला बरोबर बसलेला असतो, बाकीच्या मनोरंजनासाठी बरोबर पैसे असतात. म्हणजे लोकांना मनोरंजनाच्या गोष्टीसाठी आर्थिक परिस्थिती आहे, शिक्षणासाठी आर्थिक परिस्थितीचा भाव करतात. कोणी गरीब नाही नारकर साहेब, कोणी गरीब नाहीये. 2 हात पाय दिलेले, डोकं दिलेले, चालवा हलवा, यांना ऐकत देऊ नका.
कॉलेजला जायचो आणि संध्याकाळी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या पार्ट्यामध्ये तिथे जायचो, अटेंड करायचो. पुन्हा हातामध्ये ताट असायचं, पण तिकडे क्लिपा असायच्या, तिथे ज्यूस प्लीज, वॉटर प्लीज, जेवण वाढायला रेट कसं होते. अचानक एसवायला मी असताना एका व्यक्तीने मला आईवरून शिवी घातली, मी सोडलं ते का. लक्षात घ्या, मी जरी हायली क्वालिफाईड जरी असलो ना तरी कोणत्या गोष्टीचा मी कधी गर्व नाही करत. कारण आम्हाला शाळेत शिकवलं होतं कोणती वस्तू हवेत भेटली तरी जमिनीवर पडते. शिक्षण आहे, लोकप्रिय आहे, जे काही आहे, गुगलला सर्च करा, सत्यवान यशवंत रेड्डी
शिक्षण त्याच्या मार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात. पण आम्हाला काय माहिती आहे, फक्त कलेक्टरची परीक्षा म्हणजे UPSC घेतलं असं नाही. खूप प्रकारची परीक्षा UPSC घेतली. फॉर एक्झाम्पल UPSC पहिली जी परीक्षा कंडक्ट करतं, टॉप मोस्ट एक्झामिनेशन ऑफ इंडिया कंडक्टेड बाय UPSC, दॅट्स कॉल्ड सिव्हिल सर्व्हिसेस. आता जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली तर तुम्ही जनरली कोणत्या कॅडरमध्ये जातात? IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. त्याची तुम्ही पाठी पाहिली, इथं असतं भाप्रसे. भाप्रसे म्हणजे काय? भारतीय प्रशासकीय सेवा. IPS ऑफिसर सुद्धा होतात. खाकी वर्दीवाले. इंडियन पोलीस सर्व्हिस, त्याला म्हणतात भारतीय पोलीस सेवा. नंतर असते IRS. जसं फॉर एक्झाम्पल कस्टम डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही आले ना, आमच्याकडे आयुक्त बसतात. त्याचे आमच्याकडे आयुक्त बसतात, ते कोण असतात? राजस्व अधिकारी असतात. मग ते कोण असतात? IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये अधिकारी असतात. पण लक्षात घ्या, तुम्हाला IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, IRS व्हायचं असेल, जे काय व्हायचं असेल, अत्यंत सिंपल क्वालिफिकेशन लागतं. एक MBA, BBA काही लागत नाही तिथे, PhD वगैरे पण लागत नाही. अत्यंत सिंपल क्वालिफिकेशन लागतं, फक्त ग्रॅज्युएशन. आता तुम्ही लोकांची पर्सेंटेज तारतोय ना, तो म्हणतो सायन्स मधलो हुशार, नंतर तो थोडं घरी कुठे कॉमर्स मध्ये, आणि तो सर्वात गरीब असतो कुठे असतो? आर्ट्स मध्ये. हे तुम्ही तारत बनवले. पण जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा जर द्यायची असेल ना, अत्यंत सिंपल क्वालिफिकेशन लागतं, फक्त पदवी. काय लागतं? फक्त पदवी म्हणजे BA, BCom, BSc, B Pharma, BSc नर्सिंग, BE, BTech, LLB. फक्त तुमच्याकडे पदवी पाहिजे. पर्सेंटेज नॉट रिक्वायर्ड. तुम्ही 36% असलं तरी चालेल, 90% असलं तरी चालेल, फक्त पदवी पाहिजे. 8
जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे असेल तर ती सुद्धा फॉरेस्ट सर्व्हिससाठी एलिजिबल आहे, ती सुद्धा भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये जाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त पुढची परीक्षा असते डॉक्टर कोणाकोणाला व्हायचं, आत्महत्या करा. अरे आपलं दुष्काळग्रस्त बघा, आपण डॉक्टर हा डॉक्टर कोणाला व्हायचंय, ठीक आहे. आपल्या UPSC मार्फत एक परीक्षा कंडक्ट केली जाते, दॅट्स कॉल्ड कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस. काय कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये MBBS मागितलं जातं. तुम्ही जे डिव्हिजनल मेडिकल
केला. तू गेला केला, आता बाकीच्यांना गेला का? सांग या परीक्षेला होतं, यांच्याकडे तेवढं क्वालिफिकेशन नाही करायचं है ना. आणि ही मुलांकडे ते क्वालिफिकेशन आहे. मी येतो त्या गोष्टीकडे. युपीएससी नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा कंडक्ट करतं. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंडर तुम्हाला एक पहिली परीक्षा असते सीजीएल म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. जर तुम्ही ही परीक्षा जर दिली तर तुम्ही कस्टम इन्स्पेक्टर होऊ शकता, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होऊ शकता, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर होऊ शकता, असिस्टंट सेक्शन ऑफिसर होऊ शकता, टॅक्स असिस्टंट होऊ शकता, अकाउंटंट होऊ शकता, ऑडिटर होऊ शकता.
तुम्ही ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून परीक्षा असते जी एमपीएससी कंडक्ट करते ती सुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्ही एमपीएससीच्या माध्यमातून आरटीओ ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकता. आरटीओ ऑफिसमध्ये एक व्यक्ती असतो असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला म्हणतात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. तो सुद्धा इतर जिल्ह्यातला, तो सुद्धा आमचा व्यक्ती नाहीये. म्हणजे विचार करा, एमपीएससी द्वारे सुद्धा संधी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे सुद्धा संधी आहे, यूपीएससी द्वारे सुद्धा संधी आहे. आणि याचा लाभार्थी कोण असतो? एकतर इतर जिल्ह्यातला असतो, इतर राज्यातला असतो. बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला संधी असते. यांचा होता स्टेट बँकेमध्ये, नॅशनल बँकेमध्ये. आमची पोरं कोणत्या बँकेत जातात माहितीये का? नारकर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मध्ये. नारकरांना फोन करणार, माझ्या जिल्हा तुझ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला कामात लावा. मग हे पतपेढीमध्ये कामाला होती. ही पतपेढी झाली. काय झाली? पतपेढी. पण नॅशनल बँकमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, रिजनल रुरल बँकमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतो. कोण एक्झाम कंडक्ट करतं? आयबीपीएस, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. आणि आयबीपीएस परीक्षा जर तुम्ही दिली ना ही परीक्षा, तर तुम्ही कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता? प्रोबेशनरी ऑफिसर, ज्याला म्हणतात परिवीक्षा अधिकारी, स्पेशलिस्ट ऑफिसर, ज्याला म्हणतात स्पेशलिस्ट ऑफिसर, विशेषज्ञ अधिकारी, क्लेरिकल पदावर तुम्ही जाऊ शकता बँकेमध्ये. आणि बाकीच्या या परीक्षा व्यतिरिक्त उरलेल्या जे काही राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, ऑटोनॉमस बॉडीच्या परीक्षा आहेत त्याला म्हणतात सरळ सेवा भरती. उदाहरण देतो, यूपीएससी बाकीच्या परीक्षांमध्ये स्टेप असतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, वैधता असते. पण या परीक्षेमध्ये एकच परीक्षा असते, त्याला म्हटलं सरळ सेवा. सरळ सेवाचं तुम्हाला उदाहरण देतो, तलाठी भरती. कोणती भरती? तलाठी भरती. तलाठी भरतीसाठी 100 प्रश्न असतात. एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्कापैकी तुम्हाला जे काही मेरिट मिळेल डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असतं. याला काय म्हणतात? सरळ सेवा भरती. काय काय वेळेला काय होतं, गव्हर्नमेंटमध्ये मोठी मोठी पदं रिक्त होतात. डायरेक्ट पॅकेज झालं. आता डायरेक्टरला होणार का लेखी परीक्षा लिही, जनरल नॉलेज प्रश्न सोडव नाही. पण त्या ठिकाणी काय असतं? डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो. काय असतो? इंटरव्ह्यू. त्याला काय म्हणतात? सरळ सेवा. मग सरळ सेवा 2 माध्यमातून होते, एकतर रिटर्न एक्झाम होते किंवा इंटरव्ह्यू होते. त्याला काय म्हणतात? सरळ सेवा. लक्षात घ्या, या ज्या काही परीक्षा आहेत ना त्यांचा अभ्यास करण्यासाठी एकदम सिंपल पद्धत मी तुम्हाला सांगतो. मी जे विषय सांगेल फक्त ते विषय घरी जा, चेक करा आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा. काय करा? क्लास अटेंड करायची गरज नाही, सेल्फ स्टडी करा, स्वतः अभ्यास करा. लक्षात घ्या की मी तुम्हाला 5 सब्जेक्ट सांगतो त्याचा अभ्यास करायचा. पहिला सब्जेक्ट जीके. कोणता? ओके नाही, साबण वापरा कोणता असतो? कपडा धुवायचा. ओके. हे काय? जीके. जीके जास्त महत्वाचं असतं. जीकेचा मी तुम्हाला प्रश्न विचारेल, सर्वांना उत्तर द्यायचं. 3 प्रश्न विचारतो. आनंद चव्हाणांना प्रश्न विचारले, त्यांचं उत्तर चुकलं. माझ्यासारखे ढळ्यात. कोण आहे? माझ्यासारखे ढळ्यात. 3 प्रश्न विचारतो, सर्वांनी आवाज काढायचा. मग नंतर जेवणात तुम्ही जाऊ शकता. भूक लागली की तुम्हाला? हा. 3 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, केटना कॅफ माहिती आहे? केटना कॅफ माहिती आहे का? हा. केटना कॅफचं लग्न कोणाबरोबर झालं? रावत. केटना कॅफचं लग्न कोणाबरोबर झालं? किती धड. आनंद चव्हाण उत्तर दिलं. हा. आता ऐकून आवाज आहे. केटना कॅफचं लग्न कोणाबरोबर झालं? कोणाबरोबर? हा, कोणाबरोबर? नाही माहित? काय टेपावर बघता? कोणाबरोबर झालं? ठीक आहे, जाऊ दे. मला दुसरा प्रश्न विचारतो. एक सिनेमा सृष्टीमध्ये अभिनेता आहे शाहरुख खान. कोण आहे? शाहरुख खान. त्या शाहरुख खानच्या मुलाचं आणि माझ्या डिपार्टमेंटचे समीर वानखेडे यांचा क्लास चालू आहे. शाहरुख खानच्या मुलाचं नाव काय आहे? आणि काय आहे? सलमान खान नाही आहे. काय आहे? मुली उत्तर देते. शाहरुख खानच्या मुलाचं नाव काय आहे? हा, कोणता खान? आर्यन खान. आहे की नाही? यांना विचारलं शाहरुख खानच्या मुलाचं नाव काय आहे, यांना माहित नाही. खूप कमी नॉलेज आहे त्याचं. तिसरा प्रश्न विचारतो, आयडिया ऐकून घ्या. मध्यंतरी एक साऊथचा पिक्चर आला. आमच्या कणकवलीमधून मुलं डोंगरावर गेली रील्स बनवायला. तेरी झलक शर्फी. कोणता पिक्चर? कोणता पिक्चर? यांना विचारलं पुष्पा माहिती आहे का? खूप खुश झाले. गालातल्या गालात हसले. एवढे आनंदित होऊ नका.
9969 वाह किती छान 9969 65 78 20 9969 65 78 20 नाव काय माझं सत्य हरिश्चंद्र सत्यनारायण पूजेवरून निलो कोण असा वडाच्या झाडात पाहिल्यानंतर तुला व्यक्ती दिसणार नाही तुम्हीच आहे कोण आहे सत्यवान सावित्रीनगर कोण आहे सत्यवान रेडकर समजलं सर्वांना नंबर सेव्ह केला का परत एकदा रिपीट करतो 9969657820 सत्यवान रेडकर नंबर सेव्ह करा जास्तीत जास्त लोकांना माझ्या संपर्कात राहा लक्षात घ्या मी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलंय आणि स्ट्रगल करून इथपर्यंत आलेलं आहे काय इथं मिळालेलं नाही लाईफमध्ये ना मोटिवेशन करायला खूप कमी लोक म्हणजे खूप कमी लोक येतात पण डिमोटिवेट करायला खूप लोक येतात मोटिवेशन करायला खूप कमी लोक असतात लाईफमध्ये पण डिमोटिवेट करायला भरपूर लोक असतात त्यामुळे जे मोटिवेशन करतात ना त्यांच्या संपर्कात राहा आज विचार करा चर्मकार समाज उन्नती मंडळाने जो गुणगौरव कार्यक्रम केलेला मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम होणं गरजेचं आहे भले हे एकदम विस्तृत नसते ऍटलीस्ट लोकांना आयडिया तरी आली की नेमकं काय आहे कधी कणकवलीमध्ये माझं व्याख्यान असेल तर तुम्ही अटेंड करणार की नाही तिथे विस्तृतपणे माहिती मिळवणार की नाही एकमेकांना ज्ञानाचा प्रसार करणार की नाही की खेकडा वृत्तीसारखं राहणार हातपाय खेचत राहणार का तिथे हातामध्ये हात घ्या आणि पुढे जा समाजाला सुद्धा पुढे घ्या आणि आई वडिलांना मोठं करा मी तर माझ्या वडिलांना मोठं केलेलं आहे लक्षात घ्या आज माझे वडील जिवंत नाहीये आज माझे वडील जिवंत नाहीये 4 जानेवारी 2021 ला माझ्या वडिलांचं निधन झालं पण आज विचार करा मी अभिमानाने सांगतो माझा बाप माझ्या नावामध्ये मी जिवंत ठेवलेला आहे माझ्या नावाचा उल्लेख केला जातो सत्यवान यशवंत रेडकर माझे वडील गेलेले नाहीये जिवंत आहे यशवंत रेडकर जिवंत आहे माझ्या बापाचा ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला ना आज त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये मी इतिहास घडवला ज्ञानदान करतो लक्षात घ्या ही खूप मोठी शैक्षणिक चळवळ आहे आणि चळवळीमध्ये प्रत्येकाला सहभागी व्हायचं आहे तुम्हाला जेव्हा काही कोणतेही मार्गदर्शन असेल माझ्या संपर्कात राहा मेसेज करा कॉल करा बिनधास्त संपर्क करा काही टेन्शन घ्यायची गरज नाही कधी फोन उचलला नाही तर मला मेसेज टाकून ठेवा मी पण कधी बिझी असेल पण लक्षात घ्या एकही विद्यार्थी मार्गदर्शनाशिवाय वंचित राहिला नाही पाहिजे आणि चर्मकार समाज उन्नती मंडळाचं यापुढे हेच काम असेल जास्तीत जास्त समाजातून अधिकारी आपले घडायला पाहिजे आणि याच्यासाठी प्रयत्न करायचे समाज सर्वांना ठीक आहे जाता आपलं लेक्चर एंडला ना एक गाणं मी प्रस्तुत करतो ज्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची असेल ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतात पटकन बोल दे एक गाणं आहे खूप छान गाणं आहे या गाण्याचा मिनिंग ज्यांना समजला त्या आयुष्यात काहीतरी करतील अदरवाईज नाहीये माझ्या लेक्चरला हे गाणं असतं फिक्स तुमच्या सर्वांसाठी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद असतो आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे मी काय करणार गाणं बोलणार तुम्हाला सर्वांना क्लॅपिंग करायची काय करायची क्लॅपिंग करायची एकदा मी गाणं बोलणार आणि एकदा आपण नंतर सर्वजण गाणं बोलणार आज चर्मकार समाज उन्नती मंडळामध्ये आगळा कार्यक्रम असा प्रकार होणार आहे की मिले सुर मेरा तुम्हाला सर्वांचा आवाज यायला पाहिजे ते आवाज काढायचा तुम्हाला एकदा मी गाणं बोलणार तुम्ही सर्व क्लॅपिंग करणार ते गाणं तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही लोक सर्वजण गाणं बोलणार आणि आपण सर्वजण क्लॅपिंग करणार आपल्या आई वडिलांसाठी कोणासाठी आपल्या आई वडिलांसाठी सर्व तयारी झाल का आर यू रेडी चाल मी स्टार्ट ओके ऐका माझ्यासोबत क्लॅपिंग करा टापटूप करू नका गाणं आहे हां ऐकून घ्या बैठे हे मिलके सब यार अपने सबके दिलों में अरमा ये है वो जिंदगी में कल क्या बने